बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा शेतकरी मित्रांच्या वाड्या ह्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहे. एक 8 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस ते 12 दिवस. आणि शेतकरी मित्रांमध्ये बी थोडंसं भीतीचं वातावरण आहे, की बरेचसे शेतकरी मित्र म्हणे, "भाऊ आपल्या भावाबद्दल काय होईल?" मित्रांनो, भाव हे काय आपल्या हातात कोणाचे नसतात. आणि आज जे मार्केट चालू आहे ₹22 हायेस्ट टॉपचे माल 2 किलोपासून तर 6 किलो हे ₹23 पर्यंत विकू राहिले. पण एक व्यापारी वर्गामधून म्हणण्यात आलंय, की भाव एक फार कमी नाही होणार. 1-2 रुपयाचा फरक होऊ शकतो. 18-19 हे बाजार 10 दिवस बी राहणार आहे. त्याच्यामुळे काही घाबरायचं नाही. आणि बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात, की भाऊ विल्टिंगसाठी एकदम रानबाण असा इलाज. मित्रांनो, आपण 2 महिन्यापूर्वी बी 2-2.5 महिन्यापूर्वी बी तुम्हाला इलेटची ड्रिंचिंग, अँट्राकॉलची ड्रिंचिंग हे त्यावेळेस बी सांगितलं होतं. मॅटिलॅक्झिलची बी ड्रिंचिंग. पण मित्रांनो, आपल्याला काही शेतकरी मित्रांचं म्हणणं आलं, की भाऊ 4 दिवस वेळाने दम काढला पाहिजे. पांढरे निघतात. फक्त लाली व्हायला 4-5 दिवस राहिले, पण विल्टिंग तर होऊ आपल्याला 4-5 दिवस, 8 दिवस वाढीमध्ये तरतरी येण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक फवारणी घ्यायची. जी आपण फवारणी शेतकरी मित्रांना दिली, एकदम एक्सलंट रिपोर्ट आले, एक नंबर रिपोर्ट आले. विल्टिंग घुसलेल्या वाड्या सुद्धा टाईट झाल्या आणि मार्केटपर्यंत चाललेल्या आहे. मित्रांनो बघू शकता, ही की वाडीमध्ये अशा पद्धतीने विल्टिंग आणि अशी पानं सुकू राहिली मित्रांनो आणि एकदम डाउनी झाली. मित्रांनो त्यासाठी आपल्याला इलेटची फवारणी घ्यायची मित्रांनो. इलेट हे सिस्टमिक औषध आहे मित्रांनो. एक्सलंट रिपोर्ट आलेली इलेटची. इलेट हे शेंड्यापासून आणि पानापर्यंत मारल्यानंतर डायरेक्ट मुळाभोवती जातं मित्रांनो आणि एकदम वाढी अशी तरतरीत होती मित्रांनो. इलेट हे खालून दिल्यापेक्षा अँट्राकॉल आणि इलेटची जर फवारणी घेतली, निश्चितच तुमची वाढी ही 5-6 दिवस वाढी तरतरणार आहे आणि आपली हार्वेस्टिंगकडे वाढी जाणार मित्रांनो. बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी इलेट अँट्राकॉल हे आपल्या ड्रिप मधून बी दिलेले आहे मित्रांनो. ज्या शेतकरी मित्रांनो 8-15 दिवसापूर्वी ड्रिप मधून दिलेले त्यांनी निश्चित येणाऱ्या काळामध्ये म्हणजे ज्या वाढीला विल्टिंग घुसलेलं आहे, डावणी घुसलेली, त्यांनी इलेट अँट्राकॉलची वरून फवारणी घ्या. निश्चितच तुमची वाढी ही 5-6 दिवस एकदम तरतरल्यासारखी होणार आहे आणि आपले फळ हे लाल होणार मित्रांनो. इलेट वापरताना 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम, अँट्राकॉल वापरताना 1 लिटर पाण्याला 2 ग्रॅम आणि त्यामध्ये मार्शल टाकायचं मित्रांनो. मार्शलमध्ये कार्बोसल्फानचे 25% घटक आहे. ह्या वातावरणामध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त होऊ राहिला ऊन वाढल्यामुळे. तर उन्हाचं म्हणजे त्या थ्रिप्सला बी कंट्रोल आळा घालणार आहे. थोडाफार मावा जे चाचणं घालतात त्याच्यावर सुद्धा नियंत्रण मिळणार. बेस्ट असं तीनचं कॉम्बिनेशन मित्रांनो. इलेट अँट्रोकॉलची फवारणी करायची मित्रांनो. वाढी सुरक्षित करायची.